कोमलकांत बनसोड यांना विदर्भ भूषण पुरस्कार. समाजातील विविध क्षेत्रात निस्वार्थपणे व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशाने विद्याभूषण फाउंडेशन नागपूर यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा विदर्भ भूषण पुरस्कार यावर्षी भिवापूर येथील सेवानिवृत्त शिक्षिका व ज्येष्ठ साहित्यिक सौ कोमलकांत कमलाकर बनसोड यांना प्रदान करण्यात आलाय. रविवार दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी उर्वेला कॉलनी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात हा पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध विचारवंत डॉक्टर प्रदीप आगलावे होते. प्रमुख अतिथी म्हणून कृषी तज्ञ व जागतिक बँकेचे माजी सल्लागार डॉक्टर रमेश ठाकरे, ज्येष्ठ पत्रकार प्रमोद काळबांडे, ओबीसी महासंघाचे डॉक्टर बबनराव तायवाडे, नितेश कराळे व प्राध्यापक प्रतापसिंग चव्हाण उपस्थित होते. समाजात मोलाचे कार्य करणाऱ्या मात्र प्रकाश झोतात न आलेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान व्हावा या उद्देशाने विदर्भ भूषण पुरस्कार दिला जातो असे मत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले. साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सौ बनसोड यांचा विशेष गौरव करण्यात आला. यापूर्वी त्यांच्या गोधडी या कादंबरीला योगीराज वाघमारे राज्यस्तरीय पुरस्कार 2025, राज्यस्तरीय निबंध लेखन पुरस्कार तसेच विदर्भ गौरव 2025 साहित्यिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. आदर्श शिक्षिका, आदर्श महिला, कर्तृत्ववान महिला व लेखिका म्हणूनही त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. सौ बनसोड यांनी कविता संग्रह, बालगीत संग्रह, बालकथा संग्रह, बालनाट्यीकरण व सुविचार संग्रह अशी विपुल साहित्य निर्मिती केली आहे. त्यांच्या सुबोध बालकथा व इच्छा तिथे मार्ग या पुस्तकांना महाराष्ट्र शिक्षण परिषद मुंबई यांच्याकडून पूरक वाचनासाठी मान्यता मिळाली आहे. या प्रसंगी डॉक्टर प्रफुल्ल भसारकर, प्रमोद भसारकर, वसंत बागडे, अनिल रंगारी, रवी बागडे, विनोद भसारकर, ज्योती बागडे, मंजुषा रंगारी, कल्पक सिंहगडे, खुशाल सिंहगडे, विशाखा सिंहगडे, दादाराव सहारे, निलेश माटे, कमलाकर बनसोड, देवेंद्र बनसोड, दीप्ती बनसोड, कबीर रंगारी, मिहान रंगारी, अरमान बनसोड व धवल बनसोड आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनता टाइम्स आणि जटा टीव्ही चॅनलसाठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी प्रदीप राऊत, भिवापूर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.